भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे। आपण आज चर्चा करतोय ती म्हणजे पराक्रमी मंगळाचे रत्न पवळं याच्याबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। सर, मंगळरत्न पवळे उद्देशनामागचं नेमकं काय कारण आहे, प्रमुख कारण काय आहे? कसं की मुळात हे डेअरिंग येण्यासाठीचं रत्न आहे की तुमच्यामध्ये डेअरिंग नसेल। आता माझ्याकडे बरेच असे अधिकारी येतात की त्यांना नोकरी असतं, म्हणजे तहसील ऑफिसमध्ये एक जण माझ्याकडे क्लायंट आहे, ते तहसील ऑफिसमध्ये तलाठी आहेत आणि एकदम चुकून तलाठी झालेत त्या, म्हणजे त्यांचा स्वभावच नाही ते तलाठी होण्याचा। आणि मग त्यांना कसं की तहसीलदारनं कॅबिनमध्ये बोलवलं म्हणलं की ते म्हणते, बाजूच्या माणसाला म्हणते तू जा माझ्या वाटचं, मी नाही। म्हणजे ही जी त्यांची समोर जाऊन फेस करण्याची जी भीती असते ना, ते फेसच करत नाहीत। म्हणजे बऱ्याच लोकांना कसं असतं, एखादी समस्या आली की ते तात्पुरतं त्याच्यावर समाधान पाहतात की आजचं उद्यावर गेलं तर भलं आहे, उद्याचं परवा, पण शेवटी कधी ना कधी ते काय असतं की त्या तुमच्या समोर येणारच असतं। मग याच्यामध्ये एक तर दडपणामध्ये राहतं माणूस, त्याच्यामुळे स्वतःची प्रगती नाही करू शकत, मग त्याच्यामुळे फिजिकल सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात। ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर आपण हेच रत्न धारण केलं पवळा, तर निश्चितच आपल्याला मध्ये ती डेअरिंग येते। जी काय असेल ना, भले आपलं चूक असेल पण ते मान्य करायला पण एक डेअरिंग लागतं आणि ती चूक दुरुस्त करायला सुद्धा डेअरिंग लागते। आणि जर तुमची चूक नसेल आणि तरी तुमच्यावर समोर जर कोणी ब्लेम करत असेल तर त्याला क्रॉस करता आलं पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे। जसं आपण म्हणतो अन्याय सहन करणारा तेवढाच जिम्मेदार असतो अन्याय करणाऱ्यापेक्षा। पण ती कसं की अन्याय पण विनाकारण का होतं की जेव्हा असे स्वभावाचे लोक येतात ना, ते विनाकारण सहनशीलता वाढवत राहतात आपले, पण त्याच्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं, ह्या गोष्टी होतात। तर त्यासाठी हे रत्न वापरलं तर निश्चित फायदा होऊ शकतो। नक्कीच। जसं तुम्ही मला मागच्या दोन्ही एपिसोडमध्ये सांगितलं की लग्न राशी ही प्रचंड इम्पॉर्टंट राशी आहे, त्यानुसार ते रत्न धारण करणं खरं तर इम्पॉर्टंट असतं। तर या बाबतीमध्ये कसं आहे? सर्वच रत्नांसाठी ते सेमच आहे, कारण कसं की जी प्रत्येक रत्न हे कोणत्या नाही कोणत्या तरी ग्रहाचं एक स्वामित्व करतं। आणि जसं मेष आहे, मेष राशीचं स्वामित्व मंगळ करतं, वृश्चिक राशीचं स्वामित्व मंगळ करतं। ह्या दोन्ही लग्नाचे जे लोक आहेत त्यांनी हे रत्न धारण करू शकतात। फक्त यांना एवढंच पाहायचं की त्या ठिकाणचे जे स्वामी आहेत त्यांचे ते नेमकं पापग्रहाने युक्त असू नयेत, किंवा षष्टम अष्टम किंवा द्वादश स्थानाशी त्यांचा संबंध येत असेल तर ते जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊनच धारण करावे, तर त्यांना त्यांचा इफेक्ट चांगल्या प्रकारे येऊ शकतो। नक्की सर, मला अनेक पेंडल्स दिसतात इथे, खूप छान असे अट्रॅक्टिव्ह आहेत, तर ते आमच्या प्रेक्षकांना दाखवू शकता? आता कसं की हे मेष लग्नाचं पेंडॉल आहे, याच्यामध्ये लग्न स्वामी त्यांचा मंगळ आहे म्हणून आहे, पंचम स्थानात स्वामी माणिक आहे आणि पुष्कराज हा नवम स्थानाचा स्वामी गुरु असल्यामुळे इथे आहे, ते असं पेंडॉल आहे। तसंच ह्याच तीनच लग्न नाही तर धनुलग्न जरी असेल तुमचं, तर धनुलग्नामध्ये सुद्धा तुमच्या लग्नस्थानात स्वामी मंगळ आहे, तर पंचम स्थानाचा कारक रत्न म्हणून तुम्ही तिथे ह्याचा वापर करू शकता, पोळ्याचा, आणि भाग्यरत्न माणिक ह्याच्या सोबत आहे। असे हे रत्न धारण केल्यानं काय होतं की आपल्या कुंडलीमध्ये हे पहिलं पंचम आणि नवम स्थान हे असा त्रिकोण आहे, त्याच्यानं आपली पूर्ण कुंडली आपण व्यवस्थित हे करू शकतो, ज्यामुळे आपल्याला कुंडलीमध्ये कोणताही ग्रह कुठेतरी चुकीचा असेल तर त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट याच्यामुळे घेता येतात। बरेचदा काय असतं की महादशा अंतर्दशामध्ये आपल्याला त्रास होतो, किंवा शनीची 7.5 येते, किंवा गुरु अशुभ येतो, अशा सगळ्या याच्यामध्ये आपण हे रत्नाचं पेंडॉल तिन्हीचं जर धारण केलं तर निश्चित फायदा होतो। नक्की। जर हे पेंडॉल्स आमच्या प्रेक्षकांना हवे असतील तर त्यांनी कशा पद्धतीने ते ऑर्डर करायचे? त्यांना घरपोच मिळतात, ऑनलाईन त्यांनी फोनवर जर बुकिंग केले, किंवा माझे औरंगाबाद आणि पुण्यामध्ये ऑफिस आहेत तिथे पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, किंवा फोनवर जरी माझ्याकडून त्यांनी मागून घेतलं तर त्यांच्या ॲड्रेसवर हे घरपोच मिळू शकतात। पण ह्याची किंमत पण आपण जास्त नाही ठेवलेली आहे। त्याचं कारण काय की हे रत्न म्हणले की लोक फार घाबरतात की हे पेंडॉलमध्ये कसं असतं की मिनिमम 3 कॅरेटच्या मध्ये आपण रत्न धारण करतो, त्यामुळे हे तिन्ही रत्नाचं पेंडॉल जे आहे ना 11,500 रुपयापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतं। तर त्यामुळे असं जर आपण रत्न वेगवेगळे हातात घालायचे ठरवले, समजा पुष्कराज 5 कॅरेटचं किंवा पवळाच सगळ्यात कमी किमतीचं रत्न म्हणजे पवळा, ह्याची किंमत जास्त नसते, तर हे पवळा कुठे उपलब्ध होऊ शकतं। पण बाकीचे जे रत्न महागडे आहेत, की माणिक आहे, मोती आहे, किंवा आपलं ज्याला आपण म्हणतो निलम आहे, हिरा आहे, हे रत्न आपण महागाचे रत्न धारण नाही करू शकत। तर अशा वेळेस हे पेंडॉल जर धारण केलं तर आपल्याला तिन्ही रत्नांचा तिथे बेनिफिट मिळतो आणि निश्चित फायदा पण होतो। नक्की सर, जन्म नक्षत्रानुसार पवळं रत्न कोणत्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीने धारण करावं? कसं आहे की प्रत्येक टोटल 27 नक्षत्र आहेत या आधी सांगितलं, प्रत्येक नक्षत्राचं कोणतं तरी ग्रह हे आधिपत्य करतात। आणि जसं आता त्या व्यक्तीच्या ज्या नक्षत्राचा मंगळ अधिपती आहे, म्हणजे चित्रा नक्षत्र आहे तर त्याचा अधिपती मंगळ आहे,
तर त्या नक्षत्राच्या व्यक्तीनं जर पवळा रत्न धारण केला तर निश्चित त्यांना त्याचा फायदा होतो आणि पुढे पण प्रगती करता येते. नक्कीच. सर, असं काही असतं का की एखादी व्यक्ती प्रचंड अग्रेसिव्ह आहे, ती प्रचंड रागिष्ट आहे आणि तिने जर पोवळं हे रत्न धारण केलं तर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो? कसं असतं, बरेचदा मी आधी पण सांगितलेलं आहे की कसं असतं की जसं हिरा कशानं कट होतो, ते हिऱ्यानंच कट होतो, तिथे लोखंडाची ब्लेड नाही चालत. बरोबर. ते काही जणांचा राग जो आहे ना की तो मंगळानंच आपण कमी करू शकतो. अच्छा. काही लोकांचा राग आपण मोतीनं पण कमी करू शकतो, पण त्यांच्या कुंडलीतल्या त्यांच्या ग्रहांची स्थिती पाहून आपण ते करू शकतो. ओके. पण एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर आपण मंगळ तेवढा पॉवरफुल नसेल आणि आपण त्याला मंगळाचं रत्न धारण करायला दिलं तर त्याला तिथं वाईट विपरीत परिणाम होऊ शकतात का, त्याच्यामुळे त्याचा राग अजून वाढू शकतो किंवा तो गैरकृत्य करू शकतो काय, किंवा अघोरी कृत्य एखादा करू शकतो. पण एखाद्याचं मंगळ चांगलं असेल आणि त्याला तरी पण संताप येत असेल किंवा काही अशा घटना आयुष्यामध्ये घडत असतात की अपयश येतं, त्याच्यामुळे चिडचिडपणा येतो, संताप वाढतो, तर अशा वेळेस सुद्धा आपण ते मंगळाचं रत्न धारण केलं तर तिथं फायदा होतो. ओके. जन्मकुंडलीवरनं पोवळं रत्न धारण कुणी करावं नेमकं? आता जन्मकुंडलीवरून ज्यांचा मंगळ जो आहे तो पंचम स्थानाचा स्वामी असेल किंवा प्रथम स्थानाचा असेल किंवा नवम स्थानाचा स्वामी असेल त्यांनी, किंवा चतुर्थात मंगळ शुभग्रहांनी युक्त असेल, तसंच कर्मस्थानामध्ये, आता कर्माशी इथं फार मोठा संबंध येतो. कर्मस्थानामध्ये जर मंगळ स्वग्रहीचा असेल किंवा तिथला स्वामीच मंगळ असेल तरी, किंवा भाग्यस्थानाचा स्वामी मंगळ असेल तरी, किंवा लाभस्थानाचा स्वामी मंगळ असेल तरी, ह्या लोकांनी मंगळाचं रत्न धारण करू शकतात. हे रत्न धारण केल्यानंतर कर्मस्थानाचा स्वामी असेल तर तुमच्या कर्मामध्ये त्याचा बेनिफिट चांगला मिळेल. चतुर्थ स्थानाचा स्वामी असेल तर तुम्हाला कौटुंबिक जीवनामध्ये किंवा तुमची स्थावर मालमत्ता त्या बाबतीतले काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या बाबतीत आपण ते चुकीचे निर्णय होणार नाहीत, किंवा काही प्लॉट खरेदी करायचं असेल, फ्लॅट खरेदी करायचं, अशा वेळेस सुद्धा आपण हे रत्न धारण करू शकतो. तर त्यामुळे त्याचा आपली स्थावर मालमत्ता वाढू शकते आणि त्याचं बेनिफिट मिळेल. ओके. म्हणजे आता मला अजून एक याच्यातनं प्रश्न पडलाय की पोवळं हे रत्न नेमकं कोणी कोणी धारण करू शकतं, म्हणजे कुठचे व्यक्ती हे पोवळं रत्न धारण करू शकतात? ही म्हणजे मानसिकरित्या आधी सांगतो, नंतर मी ग्रहमानानुसार सांगतो की ज्यांना सतत असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही, किंवा मला भीती वाटते, म्हणजे कोणाच्या समोर जायची भीती वाटते. आता बरेच जण आपण पाहतो, काही जणांच्या इथे लहान मुलं अशा असतात की पाहुणे आले की ते घरात जाऊन बसतात, ते येतच नाहीत समोर. तर अशा मुलांना त्याचं पेंडॉल धारण करायला द्या. असं बरेचदा काय असतं की एखादा व्यक्ती असतो की तू आपल्या मिसेसच्या मैत्रिणी आल्या की तू बाहेरच येत नाही, बोलतच नाही तिथे. किंवा मग एखादी स्त्री अशी असते की तिला 4 माणसं घरात आले की तिला काय बोलावं हे सुचत नाही. अशा ज्या व्यक्ती ते पण घालू शकतात. पण एक व्यवसायाच्या ठिकाणी जर व्यवसाय करताना तुम्हाला कन्व्हिन्सिंग पॉवर लागते आणि तुम्हाला तुमचं म्हणणं पटवून देण्याची एक डेअरिंग लागावं लागते की तुम्हाला ते समोरच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही ते बोललं पाहिजे की हे माझं प्रोडक्ट आहे, हे तुम्ही हे घ्या, जेवढं विश्वास त्याला निर्माण करून दिला पाहिजे. तर बरेच जण काय करतात की असं दाखवतात, हे आहे बघा, घेतलं तर घेतलं, नाही तर नाही. कसं असतं की बोलणाऱ्याचे खडे विकल्या जातात, न बोलणाऱ्याचे मोती पण विकल्या नाही जातात. तर त्यासाठी महत्त्वाचं की त्याच्यामध्ये ती डेअरिंग पाहिजे बोलण्याची, आणि ते जर रत्न त्यांनी धारण केलं तर तिथं निश्चित फायदा होऊ शकतो. तसंच नोकरीच्या ठिकाणी आपल्याला अधिकाऱ्याच्या समोर मीटिंगमध्ये किंवा सहकाऱ्यांसोबत काम करताना असं कमीपणा वाटत असेल तर अशा व्यक्तीनं पण हे रत्न धारण करू शकतो. ओके. बरं, तुम्ही आता ग्रहमानाबद्दल पण सांगत होतात ना? तर ग्रहमानाबद्दल तर कसं आहे की जसं मी सांगितलं की मंगळ तुमच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग असेल, जसं चतुर्थ, पंचम, कर्मस्थान, लाभस्थान, भाग्यस्थान, मेष प्रथम स्थानामध्ये जर असेल तर तुमच्या ॲटिट्यूडमध्ये फरक पडेल. चतुर्थात असेल तर तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, पंचमात असेल तर तुमच्या शिक्षणामध्ये, सप्तमात असेल तर वैवाहिक जीवनामध्ये, कर्मस्थानात असेल तर तुमच्या कामामध्ये, भाग्यस्थानात असेल तर तुमच्या भाग्यासाठी, लाभ असेल तर आर्थिक नियोजनासाठी, आर्थिक लाभासाठी पण तिथे बेनिफिट चांगलं मिळू शकतं. नक्कीच. पोवळ्या रत्नाचं वजन नेमकं किती असतं? धातू किंवा धारण प्रक्रिया आणि त्याच्या प्रभावाबद्दल काय सांगाल? तर वजनाबद्दल तर मी आधीच सांगितलं की कोणी किती कॅरेटचं धारण करतं. धातू म्हणजे काय की हे एक कॉपरच्या याच्यामध्ये आपण घालू शकतो, धातूमध्ये म्हणजे तांब्यामध्ये आपण ते धारण करू शकतो. त्यासोबत कोणाला तांब्याची अंगठी किंवा कॉपरची अंगठी घाला वाटत नाही, ते सोन्याची अंगठीमध्ये पण धारण केलं तर चालतं. पण सोनं आणि कॉपर याच्यामध्ये धारण केलेलं अतिउत्तम असतं, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लवकर फरक पडू शकतो. ओके. त्याची धारण प्रक्रियेबद्दल तर विचारायचं आहे, पण पराक्रमी मंगळाचं रत्न पोवळ्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात ही चर्चा आपण अशीच पुढे ठेवणार आहोत, पण घेते एक छोटासा ब्रेक.